चला आता आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण अल्किन पासून कशा प्रकारे आपलं अल्कोहोल प्रिपेअर केलं जातं हे बघणार आहोत। अल्किन सर म्हणजे कार्बन मध्ये डबल बॉन्ड इज प्रेझेंट म्हणजे सर काय सर कोणतं कंपाऊंड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड। आपण शिकलो की बघा कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असला तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड, बट डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड जर असला गडे तर कोणतं कंपाऊंड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, कोणतं हायड्रोकार्बन कंपाऊंड। आणि सिंगल बॉन्ड म्हणलं की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड आणि गडे म्हणजे डबल बॉन्ड जर असला प्रेझेंट कार्बन मध्ये और ट्रिपल बॉन्ड जर असला प्रेझेंट कार्बन मध्ये तर कोणतं कंपाऊंड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड। तर याच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड पासून सर आपण एक प्रकारचा ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करणार आहोत। त्याचं नाव सर असतं का इथेनॉल। यूज टू यस और नो? यस सर। सर इथेनॉल कशा प्रकारे या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड पासून प्रिपेअर केलं जातं, कशा प्रकारे अल्किनची करस्पॉन्डिंग रिएक्शन होते हे आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत। इथेनॉल सर एका प्रकारचं ऑर्गॅनिक काय फ्यूल आहे। यस और नो? यस सर। सर या ऑर्गॅनिक फ्यूलचा वापर आपण आपल्या पेट्रोल डिझेल मध्ये करतो, कारण की पोल्युशन कमी व्हावं म्हणून आपल्या पेट्रोल आणि डिझेल मध्ये 10% सर आपण इथेनॉल टाकलेलं असतं। याचं मेन काय रिझन आहे बघा, याचं मेन रिझन आहे फक्त आणि फक्त पोल्युशन कमी करणे। अरे हा यांना एका प्रकारचा ऑर्गॅनिक फ्यूल्स आपण आपल्या या इथेनॉलला म्हणत असतो। याचा उपयोग आपण डेलीच्या लाईफ मध्ये करतो। 10% सर जे आपल्या पेट्रोल आणि डिझेल मध्ये टाकलेलं असतं, कारण की नॉट पोल्युशन व्हावं म्हणून, कोणत्याही प्रकारचं आपल्या नेचर मध्ये पोल्युशन होऊ नये म्हणून सर जी हे आपल्या फ्यूल मध्ये टाकल्या जातं अल्कोहोल। कोणतं सर जी इथेनॉल अल्कोहोल। तर हे इथेनॉल अल्कोहोल कशा प्रकारे लॅबोरेटरी मध्ये प्रिपेअर केलं जातं हे बघणार आहोत। त्याचं नाव सर काय असतं, 2 कार्बन असतात त्यामध्ये आणि एक हायड्रॉक्सिलिक ग्रुप अटॅच असतो, इज कॉल्ड ॲज इथेनॉल। आर यस और नो? यस सर। तर बघा अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन मध्ये डबल बॉन्ड इज प्रेझेंट आणि सिंगल म्हणलं की सॅच्युरेटेड, ट्रिपल म्हणलं की अनसॅच्युरेटेड, बट दिस काय बघा सर इथं कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे सर, इथं डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणजे कोणतं कंपाऊंड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड। सिंगल असला तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड, बट ट्रिपल जर असला तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड आणि डबल असला तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड। प्लस काय बघा, प्लस H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड। यस और नो? यस सर। ड्यू टू CH2O SO3H। ओके काय सर आहे CH2 डबल बॉन्ड CH2 इज अल्कीन। याचं नाव सर काय असतं इथीन प्लस सल्फ्युरिक ऍसिड। ओके सर। CH3CH2O SO3H इज इथाइल सर काय पुन्हा हायड्रोजन। इथाइल हायड्रोजन सल्फेट प्लस काय बघा, प्लस HOH म्हणजे सर काय बघा वॉटर सर जी वॉटर। ओके क्वार्टर नाही सर जी आता नंतर क्वार्टर तयार होणार आहे, इज वॉटर। और हा या ना हा सर ड्यू टू CH3CH2OH इज अ क्वार्टर। क्लियर आहे ना? क्लियर सर। इज इथेनॉल इज IUPAC नेम, कॉमन नेम काय असतं इथाइल अल्कोहोल। और हाँ या ना हाँ सर जी हाँ, छापो दिमाग में बाबीच। प्लस काय बघा H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड बाहेर निकल, छापो दिमाग में। क्या हुआ यहाँ पे
alkene, the unsaturated hydrocarbon compound, plus sulfuric acid due to ethyl hydrogen sulfate CH3CH2O SO3H plus HOH water due to CH3CH2OH ethanol इथाइल अल्कोहोल प्लस H2SO4. तर अशा प्रकारे आपल्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड पासून सर जी आपलं इथेनॉल तयार केलं जातं. इज अ रिॲक्शन कॉल्ड करस्पॉन्डिंग रिॲक्शन ऑफ अल्कीन. रिपीट मी सर, या रिॲक्शनला करस्पॉन्डिंग रिॲक्शन ऑफ अल्कीन असं म्हटलं जातं. सर काय ते करस्पॉन्डिंग रिॲक्शन आहे सर. प्रिपेअर टू इथेनॉल आणि केमिकल रिॲक्शन ऑफ अल्कीन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड का डबल बॉन्ड प्रेझेंट. तर काय असतं मग ते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड आणि द प्रायमरी अल्कोहोल. अरे हा आहे ना, इथेनॉल इज अ प्रायमरी अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल इज अ प्रायमरी अल्कोहोल. छापो दिमाग में.